लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंट नंबरवर नाही तर तुमच्या आधार नंबरवर येतात। हो, तुम्ही खरं ऐकलंय। आता तुमच्या आधार क्रमांकावर हे पैसे टाकल्यावर तुमच्या कोणत्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे येणार हे तुम्ही घर बसल्या बघू शकता। तरी माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आधार क्रमांकावर पैसे टाकल्यावर कोणत्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे येणार हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या गुगल क्रोमवरती माय आधार लॉग इन असं सर्च करायचं आहे आणि पहिल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि OTP टाकून इथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे। नंतर तुम्हाला इथं बँक सीडिंग स्टेटस नावाचं एक ऑप्शन बघायला मिळेल, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तुम्ही बघू शकता की माझं इंडियन पोस्ट पेमेंटचं बँक अकाउंट इथं ॲक्टिव्ह दिसत आहे। म्हणजे कोणी जर माझ्या आधार क्रमांकावर म्हणजे DBT मार्फत जर पैसे टाकले तर ते माझ्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या खात्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही आताच या वेबसाईटवर जा आणि तुमचं बँक सीडिंग स्टेटस काय आहे आणि कोणत्या बँकेला सर्वात प्रथम क्रमांकावर तुमचं आधार कार्ड लिंक आहे ते बघून घ्या। कारण ज्या बँक अकाउंटला